नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं खरीपापाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसलाय। आतापर्यंत रब्बीच्या 44% पेरण्या झाल्यात, यात गव्हाची केवळ 34% पेरणी झाली आहे, त्यामुळे गव्हाचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे। रब्बीसाठी जवळपास 1 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी क्षेत्र अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ 50,000 हेक्टरवर पेरणी झाली। मुंबईत सध्या रात्री गारवा आणि दिवसा उकाडा असं वातावरण आहे। बुधवारी मुंबईत 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, मात्र दिवसा पारा 30 अंशांहून अधिक असल्यानं उकाडा कायम आहे। जानेवारीत मुंबईत थंडीचा कडाका वाढणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, त्यामुळे मुंबईकरांना थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हवेचा दर्जा काहीसा सुधारलाय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसीकडून पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर केलेली कारवाई आणि अवकाळी पावसामुळे हवेत सुधारणा झाली, मात्र अद्यापही माझगाव, सायन, बरळी आणि बीकेसी या भागात हवेची गुणवत्ता वाईटच आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबईतील कांदळवनांच्या कत्तलीची भरपाई गडचिरोलीत केली जाणार आहे। बोरिवली विरार रेल्वे प्रकल्पासाठी 12.8 हेक्टर क्षेत्रावर कांदळवनं तोडावी लागणार आहेत। त्याची भरपाई म्हणून थेट गडचिरोलीत 900 किलोमीटर दूरवर वृक्षारोपण केलं जाणार आहे। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये जंगली हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घातलाय। बाराभाटी आणि खैरी सुकळी शिवारातल्या पिकांचं मोठं नुकसान केलंय। बर्नोलीत पोल्ट्री फार्मची तोडफोड करून धानाचीही नासाडी केली। वन विभागानं नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत। पुण्यातल्या मावळमध्ये चोरट्यानं दत्त मंदिरात असलेली दानपेटी पळवली। चोरट्यानं महिलेच्या वेशात तळेगाव एसटी डेपोत असलेल्या मंदिरात प्रवेश केला, त्यानंतर त्यानं दानपेटी घेऊन पोबारा केला। दानपेटी पळवतानाची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। 6 महिन्यापूर्वीही याच मंदिरात चोरी झाली होती। पुण्याच्या रांजणगावमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। आरोपी बनावट नोटा तयार करून कारेगाव इथे वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडून नोटा तयार करण्याचं साहित्य जप्त केले। विठू माऊलीचा गजर म्हणजे